आज आपण करणार आहोत साबुदाणा वडा. साबुदाणा वडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे मी रात्रभर भिजत टाकलेले साबुदाणा आहे आणि त्याच्यानंतर हे बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या मस्तपैकी असा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या हिरव्या मिरचीमध्ये जाणार जिरं जाणार. आता आपण हिरवी मिरची आणि जिऱ्याचं असं बारीक असं जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहोत. हे आपलं मिरचीचं आणि जिऱ्याचं वाटण रेडी झालेलं आहे. आता साबुदाणा आणि हे बॉईल केलेले बटाटे आणि हे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे आपण सगळं मिक्स करून वडे तयार करून घेऊया. साबुदाणा आपला छानपैकी असा फुललेला आहे. आता त्याच्यात आपण हे बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यात आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करूया. हिरवी मिरची आणि जिऱ्याची जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. आता हे सगळं असं मिक्स करून घेऊया. हे बघा साबुदाणा आणि बटाटा छानपैकी मिक्स झालेला आहे आणि मिरचीचं वाटण सुद्धा. आता आपण हे असे गोल गोल असे चपटे वडे करून घेऊया. हे बघा असे गोल गोल असे चपटे वडे करून घ्यायचे. इकडे आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये या तेलामध्ये वडे सोडून घेऊया. आपण हे वडे उपवासाचे करतोय त्यामुळे कढीपत्ता आणि ह्याचं कोथिंबीरचा वापर केलेला नाहीये. याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि जिऱ्याचा वापर केलाय. जर काही तुम्ही उपवास नसेल तर मग कोथिंबीर आणि कढीपत्ता वगैरे वापरू शकता. साबुदाणा वडा हे करायला एकदम सोपे आणि लागतात पण तेवढे सुंदर. त्यामुळे कधीतरी नाश्त्याला तुम्ही करून बघा, मुलांना पण आवडतील. हे बघा मस्त असं गोल्डन कलरचा क्रिस्पी असा आपला साबुदाणा वडा रेडी झालेला आहे. फक्त 6-7 गोष्टीमध्ये कुरकुरीत असा आपला साबुदाणा वडा रेडी होतो आणि तो लागतो पण तेवढा टेस्टी. त्यामुळे तुम्ही कधी मुलांच्या नाश्त्याला किंवा उपवासाला हा वडा करू शकता. हे बघा आपले गरमागरम साबुदाणा वडा रेडी झालेले आहेत. तुम्ही मस्तपैकी छानशी अशी चटणी खोबऱ्याची आणि हे दही ताजं याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे बघा आपले वडे किती असे कुरकुरीत झाले ते तुम्ही बघू शकता. छानपैकी बाहेरचं कोटिंग किती कडक झालेलं आहे. हे तुम्ही चटणी दही आणि चटणी बरोबर खाऊ शकता. वाव किती छान झालेत.